एक मोठी बातमी समोर येते। राज्यात पहिल्या टप्प्यात 17 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना 13,000 कोटींची कर्जमाफी मिळालेली आहे असं नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे निधी खात्यात कधी जमा होणार, सोयाबीन बियाणे न उगवल्यास काय करायचे आणि कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव आहे की नाही, शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेल्या आजच्या 20 सर्वात मोठ्या ताज्या बातम्या पाहू 2 मिनिटात। एकही बातमी मिस करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात कमेंटद्वारे नक्की सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफीची चौथी यादी जर आली की मी तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू। तर पाहू आजच्या 20 ताज्या बातम्या। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शासन निर्णय लवकरच जारी केला जाणार आहे। कृषी मंत्री यांनी ही माहिती दिली असून या निर्णयामुळे लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती निधी जमा होणार आहे। देशात खाद्यतेल आयातीच्या खर्चात 20% मोठी वाढ झाली आहे। चालू आर्थिक वर्षात हा आयात खर्च 1.75 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे। साखरेचे दर प्रति क्विंटल 4,000 रुपयांच्या पुढे गेले आहेत। कमी झालेला पाऊस, घटलेला साखरेचा साठा आणि आगामी सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी यामुळे ही दरवाढ होत आहे। चीनमधील सेंद्रिय उत्पादनाची बाजारपेठ $1,700 पर्यंत पोहोचवली आहे। 36,000 हेक्टर सेंद्रिय शेती क्षेत्रासह चीन जगात 3ऱ्या क्रमांकावर आला आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला। आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील आणि नीट परीक्षेनंतर जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांना कुटुंबियांना भरपाई दिली जाईल। 36 दिवसांचे हे आंदोलन अखेर यशस्वी झाले आहे। राज्यात पावसाबद्दलचा जोर काहीसा ओसरला आहे, तरी 25 ते 29 जुलै दरम्यान मुंबई, कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावरील मध्यम ते हलक्या सरी बरसतील। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरीत पावसाचा जोर अधिक राहणार आहे। अकोला जिल्ह्यात 3 लाखांहून अधिक नोंदणी झालेली असतानाही 1,38,000 प्रवाशांचे अद्याप स्मार्ट कार्ड मिळालेले नाही। वितरणांची गती संथ असल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय होत आहे। कर्जमाफीसाठी पात्र 792 गावांतील 82,900 शेतकऱ्यांचा पहिल्या टप्प्यातील गावनिहाय याद्या तयार करून अपलोड करण्याचे काम सुरू झाले आहे। राज्यातील 230 प्रयोगशाळांमध्ये तपासलेल्या 2,45,456 पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांपैकी 9,314 नमुने दूषित आढळले आहेत, ज्यामुळे जलपुरवठा यंत्रणेची नियमित तपासणी आवश्यक ठरत आहे। पेरलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याबाबत तक्रार आल्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आणि प्रभावी जिल्हा कृषी अधिकारी डॉक्टर तुषार जाधव यांनी बुधवारपर्यंत तपासणी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। कर्जमाफीच्या यादीत 10,467 शेतकरी समाविष्ट आहेत, परंतु आधार प्रमाणीकरणाशिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। यंत्राद्वारे त्रुटी व तक्रारी असल्यास तालुकास्तरीय समितीकडे दाद मागता येणार आहे। कृषी विभागाच्या कडक देखरेखीनंतर खामगावमध्ये युरियाचे वितरण सुरळीत झाले असून कृत्रिम टंचाईला आळा बसणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील 22,000 शेतकरी 2 लाखांच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत। शासनाने यावरील प्रोत्साहनपर अट रद्द केली आहे। आवक खूपच कमी असल्याने बाजारातील चिया बियाणांच्या दरात गेल्या 15 दिवसात प्रति क्विंटल 950 रुपयाची वाढ झाली आहे। वाशिममध्ये कमाल दर 18,950 रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे। वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या नदीपात्रात न जाण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। उजनी धरण 2 दिवसात 90%हून अधिक भरण्याची शक्यता आहे। तसेच राज्यातील इतर काही धरणे 100% भरल्याने शेतकऱ्यांना वर्षभराची चिंता मिटली आहे। खरीप पीक विम्याकडे पाठ शेतकऱ्यांकडून यंदाच्या खरीप पीक विम्याला मिळणारा थंड प्रतिसाद पाहून प्रशासकीय यंत्रणेकडे यावर विशेष लक्ष देणे गरजेचे बनले आहे। FDAच्या कारवाईमुळे राज्यात दुधाचा पुरवठा 25%नी घटला आहे। मात्र धुळे जिल्ह्यात दुधाची शुद्धता टिकून असून संकलन व पुरवठा सुरळीत आहे। नाशिक जिल्ह्यातील दमदार पावसामुळे गिरणा धरणातील जलसाठा 75% वर पोहोचला असून पाण्याचे एक आवर्तन सोडण्याचा मार्ग मोकळा केला आहे।
2 लाखांच्या कर्जमाफी योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील 30,000 शेतकरी पात्र ठरले आहेत. मात्र प्रत्यक्ष लाभाच्या प्रतीक्षेत शेतकरी बँकेमध्ये फेऱ्या मारत आहेत. आणि सांगली जिल्ह्यातील शेतीपंपांची 3,000 कोटी रुपयांची जुनी थकबाकी राज्य शासनाने माफ केली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 1,25,000 शेतकऱ्यांना 516 कोटी रुपयांचा थेट लाभ मिळालेला आहे. वाशिम जिल्ह्यातील कृषी ग्राहकांना माफी. वाशिम जिल्ह्यातील 66,860 शेतकऱ्यांचे 7.5 अश्वशक्त पर्यंतची शेतीपंपाचे जुने वीज बंद माफ करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. अपात्र कर्जमाफीतील शेतकऱ्यांना दिलासा. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील अपात्र ठरलेल्या 44,749 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. सुप्रीम कोर्टात 21 सप्टेंबरला अंतिम सुनावणी होणार असून केंद्र सरकार याबाबत सकारात्मक आहे. APL शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील APL शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच अनुदान जमा होणार असून त्यासाठी 5.40 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. महा-DBT अनुदान रखडले. कृषी यांत्रिकीकरणाच्या 1,459.55 लाख रुपयांच्या निधीला पूर्वसंमती मिळाली असली तरी प्रत्यक्षात केवळ 12.59 लाख रुपयांचे वाटप झाले आहे. कोट्यवधींचे अनुदान रखडल्याने शेतकरी प्रतीक्षेत आहेत. पावसाचे पुनरागमन व येलो अलर्ट. पावसाच्या विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे. पुणे आणि साताऱ्यासह 5 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. धरणांमधील चिंताजनक पाणीसाठा. गेल्या 1.5 महिन्यात धरणांमध्ये अवघ्या 44% पाणीसाठा जमा झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी कमालीचे चिंतित आहेत. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश. खासदार श्रीरंग बारणे यांनी 3 तालुक्याचा आढावा घेऊन पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. हदगाव परिसरात दुबार पेरणीचे संकट. पाऊस लांबण्याने हदगाव तालुक्यात हळद, कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांची पेरणी धोक्यात आली आहे. उगवलेली कोळकी पिके करपू लागल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे टांगती तलवार आहे. सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप. सांगली जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतीची कामे विस्कळीत झाली आहेत. पिके होळपळू लागल्याने शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आभाळाकडे लागले आहेत. येवल्यात तुषार सिंचनाचा आधार. दमदार पाऊस नसल्याने कोवळी पिके वाचवण्यासाठी शेतकरी तुषार सिंचनाचा आधार घेत आहेत. रासायनिक खतांमुळे मका पीक धोक्यात. केरळमध्ये रासायनिक खतांच्या वापरामुळे शेकडो हेक्टरवरील मका पीक धोक्यात आले असून शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्याकडे तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे. पलूस तालुक्यातील आंतरराष्ट्रीय पिकांवर भर. सांगलीच्या पलूस तालुक्यात ऊसाच्या लागवडीत वेग आला असून आंतरराष्ट्रीय पद्धतीमुळे शेतकऱ्यांना दुहेरी उत्पादनाची आशा आहे. कृषी तज्ज्ञांचा सल्ला. पावसाच्या खंडामुळे घाबरून जाऊन सोयाबीनची सध्या महागडी फवारणी करणे टाळा. तसेच जमिनीतील ओलावा जपणे अत्यंत आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यात भात शेती बाधित. रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 100 हेक्टरवरील भात पिकांचे थेट नुकसान झाले आहे. तर 25,000 हेक्टरवरील भातांच्या पुनर्लागवणीचा याचा गंभीर परिणाम होणार आहे. लातूरमध्ये बियाणे कंपन्यांवर गुन्हे. लातूरच्या निलंगा परिसरात सोयाबीनचे बियाणे न गळल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून दोषी बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे. फळपीक विमा योजनेला विक्रमी प्रतिसाद. यंदा एकूण अर्जाची संख्या 81,523 वर पोहोचली असून गत वर्षाच्या तुलनेत यामध्ये 56% वाढ झाली आहे. हळद पीक विमा व बाजारभाव. राज्यामध्ये यंदा हळद पिकांसाठी सर्वाधिक 41,595 विमा अर्ज दाखल झाले आहेत. अकोला बाजार समितीमध्ये सध्या हळदीला सरासरी 13,900 रुपये प्रति क्विंटल इतका चांगला दर मिळत आहे. साखरेच्या दरात वाढ. साखरेच्या दरात तेजी आली असून क्विंटलला 4,650 रुपये दर मिळत आहे. नाफेडच्या कांदा खरेदीकडे पाठ. बाजारात कांद्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे आणि सरकारी खरेदीतील जास्त गाठींमुळे शेतकऱ्यांनी नाफेडच्या केंद्राकडे पाठ फिरवली आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन अंदाजानुसार
अरबी समुद्रात मान्सूनचे वारे तीव्र झाल्यामुळे राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार.